नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे चिंगळ्याची भाजी. कुणी याला घोळ म्हणतात किंवा घोळाची भाजी म्हणतात, कुणी चिंगळ्याची भाजी अशी म्हणतात. ती कशी नीट करायची ती बघूयात. आता ह्यामध्ये जे मुळा आहेत ते मुळा टाकून द्यायचे आहेत आणि जे हिरवी पानं आणि जे वेलीसारखं दिसतं रेड कलरचं ते घ्यायचं आहे. हे बघा, अशा ह्या पद्धतीने घ्यायचं आहे. मुळा घ्यायच्या नाहीत त्याच्या, आणि ही अशी हिरवी पानं घ्यायची आहेत. हे बघा, अशी हिरवी पानं घ्यायची आहेत तोडून आणि मुळा टाकून द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं मी सगळी भाजी साफ करून घेतलेली आहे. हे बघा, एवढी भाजी साफ करून घेतली. आता मी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. थोडी थोडी अशी सगळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही बारीक चिरून घ्यायची आहे. तर चिरायची यायची काय, कुणाला चिराविषयी वाटले तर चिरून घेता. मी ते चिरून घेतलेली आहे. अशी ही टाकली तरी चालते. आता मी ते कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून तेलामध्ये टाकलेला आहे. एक 10 ते 12 लसूण पाकळ्याची पेस्ट करून टाकलेली आहे. इथे गरम मसाला, लाल तिखट आणि धने पावडर 1 चमचा टाकून मी परतून घेतलेला आहे. यामध्ये बारीक चिरलेलं चिंगळ्याची भाजी मी टाकून परतून घेत आहे. आता 2 चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ टाकून मी हलवून घेत आहे. आता ही एक 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायची आहे. आता ही शिजल्यानंतर अशी दिसेल. आता यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं 1 वाटी कूट टाकून घ्यायचं आहे. आता हे बघा, आता ही भाजी तयार झालेली आहे. हे